नमस्कार मित्रांनो, HGG इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा आपला जो टॉपिक आहे तो थोडासा वेगळा आहे नेहमीपेक्षा. आवर टुडेज टॉपिक इज इंटरनल असेसमेंट फॉर 20 marks. The school will give you 20 marks and there will be written paper of 80 marks for English subject. So in total it will be 100 marks, 20 plus 80 written marks. So school will give you 20 marks and it will give you in this manner. There will be listening skill testing for 5 marks, speaking skill testing 5 marks, and there will be 2 assignments each for 5 marks and it will be 10 in total. So 5 plus 5 plus 10 is equal to 20. So internal assessment will be for 20 marks. शाळेमध्ये तुमची अंतर्गत मूल्यमापन चाचणी होईल. ती 20 मार्काची असेल इंग्रजीसाठी आणि इतर विषयांसाठी पण असेल. तर त्यासाठी तुम्हाला लिसनिंग, स्पीकिंग 5-5 मार्काला आणि 2 असाइनमेंट 5-5 मार्काला असे 20 मार्क्स तुम्हाला मिळतील. तर ते 20 मार्क कशावर आधारित आहे ते आपण बघूया. सुरुवातीला आहे लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किलसाठी तुम्हाला पुस्तकातील एक पॅसेज दिला जाईल म्हणजे तो तुम्हाला वाचायला देणार नाही, परीक्षक वाचून दाखवतील. टीचर विल रीड द पॅसेज क्लिअरली विथ करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड स्टुडंट विल लिसन. द पॅसेज विल बी टेकन फ्रॉम आयदर फ्रॉम टेक्स्ट बुक ऑफ 9th or 10th. 9वी किंवा 10वीच्या पुस्तकातील पॅसेज असेल. शिक्षक ते मोठ्या आवाजाने वाचतील, 1दा-2दा वाचतील, मुलांना समजेल असं. आणि नंतर मग त्याच्यावर 5 प्रश्न विचारतील आणि ते प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतील. त्याचं उत्तर एक तर एका शब्दात किंवा 2 शब्दात असेल. असा एक प्रयोग असेल. आणि 2-4 जर बॅचेस असतील तर शिक्षक वेगवेगळ्या बॅचेससाठी वेगवेगळे पॅसेजेस घेतील पुस्तकामधूनच. किंवा याला ऑर आहे 5 sentences or 10 words हे विचारतील. किंवा मग असं पण विचारू शकतील ते की राईट 5 words, राईट 10 words or 5 sentences. The sentence must be of more than 4 words. वाक्य हे 4 शब्दांपेक्षा मोठं असेल किंवा 4 शब्दात असेल. 1-2 शब्दाचं नसेल. उदाहरणार्थ कम हिअर, गो देअर असं नसेल. ते 4 शब्दापेक्षा मोठं वाक्य असेल. आणि वाक्य ते कुठल्याही प्रकारचं राहू शकतं. एक तर ते स्टेटमेंट असेल, क्वेश्चन असेल, नंतर मग ते एक तर उद्गारार्थी असेल किंवा आज्ञार्थी असेल. 5 वाक्ये शिक्षक मोठ्या आवाजात बोलतील, विद्यार्थी ते लिहितील आणि प्रत्येक वाक्याला 1-1 मार्क मिळेल. अशी 5 मार्कांची लिसनिंग स्किल टेस्ट तुमची होईल. त्याला आपण तोंडी परीक्षा म्हणूया. हे 2 मुद्दे तोंडी परीक्षेचे असतील, 5 आणि 5 लिसनिंग अँड स्पीकिंग. आणि हे 2 मुद्दे हे रिटन वर्क आहे. असे 20 मार्क आपल्याला आहेत. तर मग 5 वाक्ये बोलतील आपण लिहायचे किंवा मग 10 शब्द ते बोलतील. शब्द हे पुस्तकातलेच असतील, तुमचे परिचित शब्द असतील आणि ते शब्द ते वाचतील. 10 शब्द आपण लिहायचे. अर्धा मार्क प्रत्येकाला असेल म्हणजे 5 मार्क झाले. आणि वाक्य जर असतील तर 1-1 मार्काला 5 वाक्य तुम्ही विचारू शकतात. अशा प्रकारे ही टेस्ट आपली 5 मार्काची होईल. बॅचेस असतील तर शिक्षक वेगवेगळे प्रकारचे वाक्य बदलतील आणि 2दा वाचतील. टीचर विल रीड द गिवन वर्ड्स ऑर सेंटेन्सेस ट्वाइस. आणि विद्यार्थी ते लिहितील. म्हणजे विद्यार्थी बरोबर ऐकतो आहे का, लिसनिंग त्याच्याकडे आहे का, हे याच्याद्वारे तपासलं जाईल. सो इट इज द टेस्टिंग ऑफ लिसनिंग स्किल. नंतर मग हे किंवा हे किंवा हे किंवा हे घेऊ शकतात. किंवा मुलांना असं पण विचारू शकतात की रीड अ पोएम.
2 स्टांजास आपल्या टेक्स्टमधली, कोर्स बुकमधली, 9वीसाठी 9वीचं पुस्तक, 10वीसाठी 10वीचं पुस्तक, कवितेतील 2 स्टांजास टीचर वाचतील प्रॉपर प्रोनाऊन्सिएशनने आणि विद्यार्थी ते ऐकतील. शिक्षक 2दा वाचतील, 3दा वाचतील आणि नंतर मग त्याच्यावर 5 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. 5 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारतील, त्याचे उत्तर आपण लिहायचे. ते 5 मार्क मिळू शकतात विद्यार्थ्यांना. अशी पण याला ऑर हे, याला ऑर हे. नंतर बॅचेसप्रमाणे तुम्ही पोएम बदला, स्टांजाज बदला असे विचारू शकतात 5 मार्काला. किंवा मग त्याला अजून ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकायला देऊ शकतात टीचर्स. आणि ऑडिओ क्लिप ही 1 ते 1.5 मिनिटाची असू शकते, 1 किंवा 1.5 मिनिटाची. ती तुमच्या परिचित विषयाशी असेल. शब्दसाठा, तुमचं वय, या गोष्टी लक्षात घेतल्या जातील. खूपच कठीण विषय राहू शकत नाही, तर संबंधित असेल 1 ते 1.5 मिनिटाची ऑडिओ क्लिप लावून देतील आणि ती तुम्ही ऐकायची 1दा 2दा आणि त्याच्यावर 5 प्रश्न विचारले जातील. 1 मार्काला 1 प्रश्न. त्याच्यामध्ये एज तुमचं गृहीत धरलं म्हणजे लक्षात घेतलं जाईल. क्लिप त्या स्वरूपाची असेल आणि शब्दसाठा, व्होकॅब्युलरी तुमचा परिचित असेल, खूपच मोठा नसेल किंवा कठीण नसेल. या 4 पैकी कुठला पण एक पद्धतीने तुमची तोंडी परीक्षा घेतली जाईल 5 मार्काला. द लिसनिंग स्किल विल बी टेस्टेड बाय वन ऑफ दीज वे. And now let us see the speaking skill testing. तुम्हाला इंग्रजी बोलता येतं का? तोंडी परीक्षेमध्ये तो मुख्य हेतू असतो. मग इंग्रजी बोलता येतं का, त्याची पण टेस्टिंग कशा पद्धतीने होऊ शकेल. लिस्निंगची टेस्ट झाली 5 मार्काची. आता बोलता येतं का, तुम्हाला एक टॉपिक देतील, सेल्फ ओपिनियन. तुम्ही कुठल्याही विषयावर तुमचं मत मांडा. एनी सब्जेक्ट रिलेटेड फ्रॉम कोर्स बुक. तुमच्या ज्या वर्षी तुम्ही शिकले 9वी किंवा 10वी त्या पुस्तकाशी संबंधित कुठल्याही विषयावर तुम्ही बोलायचं आहे. सेल्फ ओपिनियन, तुमचं स्वतःचं मत काय. जसं आपण पर्सनल रिस्पॉन्स लिहितो रिटर्नमध्ये, तसं तुमचं या ठिकाणी पर्सनल व्ह्यू काय आहेत त्या लेसनबद्दल, पोएमबद्दल, तर तुम्ही बोलू शकता. टॉपिक तुम्हाला देतील टीचर. किंवा मग त्याला ऑर असेल एक्सप्रेसिंग थॉट्स ऑन गिवन टॉपिक. तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल, त्या टॉपिकवर तुम्ही बोलायचं आहे. मग त्या टॉपिकमध्ये माय फ्रेंड असेल, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स असेल, माय फेवरेट गेम असेल, माय फेवरेट बुक असेल, असे 5-25 विषय तुम्हाला कुठले देतील परीक्षा घेण्याच्या आदल्या दिवशी. तुम्ही त्यातले तयार करून ठेवायचे 2, 4, 5 विषय, कुठला पण तुम्हाला विचारतील. म्हणजे एक्सप्रेसिंग थॉट्स ऑन गिवन टॉपिक. किंवा त्या टॉपिकमध्ये असं पण राहील की 2.3 या लेसनबद्दल तुमचं काय मत आहे, त्या लेसनबद्दल तुम्ही तुमचं मत मांडा. किंवा एखादी पोएम असेल टेक्स्टमधली, कोर्स बुकमधली, त्याच्यावर तुम्ही बोला. व्हॉट इज द थीम ऑफ दॅट पोएम, व्हॉट डू यू थिंक अबाउट द पोएम. किंवा यू मे स्पीक ऑन ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. त्या कवितेच्या ॲप्रिशिएशनवर तुम्ही बोलू शकतात. म्हणजे असा टॉपिक तुम्हाला दिला जाईल स्पीकिंग चेक करण्यासाठी. म्हणजे यालाही 5 मार्क आहेत. म्हणजे स्पीकिंग स्किल टेस्ट करतील आणि लिसनिंग टेस्ट करतील. ही अशी तोंडी परीक्षा 10 मार्काची राहील. नाव लेटेस्ट टॉक अबाउट असाइनमेंट्स. असाइनमेंटसाठी 7-8 विषय आहेत. त्या 7-8 विषयापैकी 2 विषयावर तुम्हाला स्वाध्याय 1, स्वाध्याय 2 असं लिहायचं आहे. असाइनमेंट 1 फॉर 5 मार्क अँड असाइनमेंट 2 फॉर 5 मार्क्स. द टॉपिक्स विल बी मेकिंग अन ॲडव्हर्टिजमेंट. पॉईंट असतील, त्याच्यावरून तुम्हाला ॲडव्हर्टाईज बनवायची. नंतर फिलिंग द फॉर्म्स. बँकेचा फॉर्म असेल किंवा ॲडमिशन फॉर्म असेल, टेक्स्टमध्ये दिलेला लाईव्ह इंग्लिशमधले जे टॉपिक आहेत ते याच्यात शक्यतो असतील. फॉर्म कसा भरावा, फिलिंग द फॉर्म्स, ते तुम्हाला स्वाध्यायाला दिले जातील. ते रिटर्न वर्क आहे, ते तुम्ही स्वतः लिहायचं आहे. नंतर कन्व्हर्सेशन, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन इट मे बी, और डायलॉग रायटिंग टाईप क्वेश्चन it will be. So you will have to write telephonic conversation in this assignment, or there may be the steps of online shopping. ऑनलाईन शॉपिंगच्या कोणत्या स्टेप्स आहेत, कशा प्रकारे आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्या लिहायच्या आहेत तुम्हाला. की अगोदर काय नाव टाकायचं, नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे,
किंवा त्याची किंमत कशी बघायची, नंतर बाय कसा करायचा, बँकिंगचा व्यवहार कसा करायचा, अशा 4, 5, 6 स्टेप असतील, त्या स्टेप तुम्हाला लिहायचे. असं पण असाइनमेंट 1मध्ये तुम्ही लिहू शकतात किंवा तुम्हाला विचारण्यात येईल. नंतर अजून एक असाइनमेंट असा राहू शकतो, ती कलेक्शन ऑफ प्रोव्हर्ब्स. 15-20 प्रोव्हर्ब्स तुम्हाला लिहायला लावतील 5 मार्कासाठी. म्हणी लिहा किंवा इडियम्स लिहा किंवा फ्रेजेस लिहा, त्यालाही 5 मार्क असतील. म्हणजे लिखाण काम तुमचं या 2 स्वाध्यायांमध्ये चेक केलं जाईल. अशा प्रकारे हे 20 मार्क्स तुम्हाला शाळा देणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाचे 20 मार्क तुम्हाला मिळतील. त्याला आपण तोंडी परीक्षा म्हणतो, पण तोंडी परीक्षा 10ची असते आणि रिटर्न वर्क 10चा असतं. 2 असाइनमेंट असतात, असे 20 मार्क असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी या पद्धतीने तयारी करा. आणि पुढील काम जे 80 मार्क्सचं, ते तुमचं रिटर्न वर्क, वार्षिक परीक्षा जी असते ती, आणि हे 20 असे 100 मार्काचा हा विषय असतो. तर ठीक आहे मित्रांनो, बघा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत ते लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे या इंटरनल असेसमेंट फॉर 20 मार्क्ससाठी तयारी करा. भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.